वन विभागाच्या कारवाईनंतर खोक्या भोसलेच्या घर व परिसरातील साहित्याला अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिले। ही घटना गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी साधारणतः अंदाजे रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे, अशी माहिती आज शुक्रवार दिनांक 14 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता माध्यमांना माहिती मिळाली आहे। मारहाण आणि वन्य प्राण्यांची शिकार केल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी अटक केली आणि पोलिसांकडून अटकेची कारवाई झाल्यानंतर वन विभागाने सतीश भोसलेच्या घरावर बुलडोजर चालवला। गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान त्याचे घर पाडण्यात आले। त्यानंतर रात्री 20 ते 25 जणांनी घराला आग लावल्याची घटना घडलेली आहे। काही लोकांनी अचानक ही आग लावल्याचे सांगण्यात येत आहे। सतीश भोसलेच्या कुटुंबियांनी हा असा आरोप केला आहे। शिरूर कासार शहरापासून काही अंतरावर वन विभागाची जागा आहे। इथे एक वस्ती बसलेली होती, मात्र सतीश भोसलेचे गुन्हे समोर आले। त्यानंतर वन विभागाने अतिक्रमण करून अनधिकृत बांधण्यात आलेल्या घरांना नोटीस बजावली होती। इतर लोकांनी दुसरीकडे स्थलांतर केले, तर सतीश भोसलेचे कुटुंबीय त्याच घरात राहत होते। वन विभागाचा गट क्रमांक 51 मध्ये सतीश भोसलेने हे अतिक्रमण करून घर बांधले होते। या प्रकरणी वन विभागाने पोलिसात गुन्हा दाखल केला। या जागेवर मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी 7 दिवसाचा अवधी दिला होता, पण त्याच्याकडून कोणताही दावा न करण्यात आल्याने बुलडोजरने हे घर पाडण्यात आले। सतीश भोसले याच्या कुटुंबियांनी सांगितले की काही लोकांनी घरावर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतर घराला पेटवून दिल्याचे देखील ते म्हणाले। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कुटुंबियांना मदत केली। मात्र या घटनेबद्दल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दुःख व्यक्त केलं। सतीश भोसलेचे घर जाळलं आणि का खूप वाईट वाटलं। किती क्रूर परिवाराची काय चूक। दुसऱ्या घरावर बुलडोजर चालवला हे खूप चुकीचं आहे। सतीशने कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या त्यासाठी कायद्याने शिक्षा द्या, पण घर का जाळलं नाही, योग्य नाही। मला खरंच खूप वाईट वाटतंय, असे देखील अंजली दमानिया यांनी म्हटले आहे। मात्र रात्री अचानक वन विभागाच्या कारवाईनंतर त्यानंतर रात्री अचानक या ठिकाणी त्यांच्या घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। मात्र ही आग कोणीतरी आमच्या घराला लावल्याचा दावा देखील सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या नातेवाईकांनी केला आहे। मात्र यामुळे आता पुन्हा एकदा या प्रकरणाला वेगळेच वळण लागल्याचे दिसून येत आहे। मात्र या प्रकरणामध्ये शिरूर कासार पोलीस ठाण्यात देखील संबंधित कुटुंबियांनी तक्रार दिल्याचे सांगण्यात आले आहे। याचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत।